कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीच तुम्हाला तातडीने बोलून घेतलं कारण ही चिठ्ठी कोणी आणून दिली, कधी आणून दिली, काहीच माहित नाही। इथलं सीसीटीव्ही फुटेज असेल ना आपल्याकडे? ऑफकोर्स। हां, आर्या चेक करून घेशील? येस सर। अर्जुन अरे घरच्या सगळ्यांना जीवाची धमकी दिली आहे, म्हणून मला जरा काळजी करू नकोस मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही योग्य ती काळजी घेऊ। घरच्यांनी काय बिघडवलंय? मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा। अर्जुन तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर लगेच बोलून घेतलं। ठीक आहे मग, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला काही होणार आणि तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे कोणी नजर वर करून जरी बघितलं तरी त्याला तिथंच गाडून ठेवेल। अर्जुन सर, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही आम्ही दिली हे ऐकून खूप बरं वाटलं। काय दोंडे, मला मॅडमची पूर्ण माहिती पाहिजे, पूर्ण माहिती। इथून पुढे मॅडमची सुरक्षा ही माझी जबाबदारी असेल। येस सर। थँक्यू। माझं कामच आहे मॅडम। आर्या, कलेक्टर मॅडमची सिक्युरिटीमध्ये वाढ केली पाहिजे। कसं हे ड्रग रॅकेट खूप मोठे, त्यांची जीवाला धोका असू शकतो। हो सर। एक काम करा, त्यांच्या घराच्या बाहेर 2 आणि इथं 2 वेपन कॉन्स्टेबल नेमा। हो सर। आणि रेग्युलर फॉलोअप घ्यायचं। मला त्यांच्या सिक्युरिटीमध्ये कसली आयडिया नकोय। हो सर, नक्कीच। आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून इनसिक्युअर झाली असेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन परत हवा असेल म्हणून चाललंय हे सगळं। त्या दोघांना लांब ठेव, नाही तर तुझं लग्न होण्याआधी अर्जुन आणि अपर्णा जवळ येतील। काय झालं? काही नाही। आर्या, मैत्रीण आय मीन होणारी बायको म्हणून काही विचारू शकते का? अर्जुन अरे मला भीती वाटतेय, म्हणजे तू आणि अपर्णा मॅडम परत काय? परत एकत्र याल का? आणि अशी भीती तुला का वाटते? माहित नाही, पण अर्जुन हे बघ, आत्ताच आपला साखरपुडा झालाय आणि त्या काही ना काही प्रयत्न करत असतील ना। माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण अपर्णा मॅडमवर नाहीये। आणि आता कामानिमित्त तुमचा काही ना काही संबंध आर्या, तुला वाटणारी भीती मी समजून घेऊ शकतो, पण बघ मी असं काही वागणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल। माझ्यावर विश्वास ठेव। अर्जुन अरे तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। मग झालं तर, आणि मी तुला शब्द दिलाय ना। आणि बघ, अजून आपण अपर्णाच्या ऑफिसच्या बाहेर पण नाही पडलो, तरी तुझ्या मनात हा विचार आला, हे चुकीचं नाही का? सॉरी। नाही बघ, सॉरी नको म्हणू, तुला जी भीती वाटते ना ती साहजिक, पण इथून पुढे पण तुझ्या मनात जर असं काय आलं ना तर बोलून मोकळे होत, मनात नको ठेवायचं। हो। काही आलं तरी हो। निघायचं? येस सर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।